दरवेळेसचं जे बजेट सादर होते त्याच्यावर वित्तमंत्री आणि प्रधानमंत्र्याच्या बजेटमध्ये नाव गरीब शेतकऱ्यांचं राहते, चंगळ मात्र इतरांचीच राहते. अशा प्रकारचं कृषीवरचं बजेट सादर करण्यात येते. यावेळेस तरी किमान कृषी विषयावर बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांकडून देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की किमान हमीभावात आमचा माल विकत गेला पाहिजे, हमीभाव व्यवस्थित ठरवला गेला पाहिजे, आमच्या उत्पादनाला योग्य तो भाव आणि बाजारपेठ ही उपलब्ध झाली पाहिजे आणि सोबतच पीक विम्यासारख्या ज्या योजना आहेत त्यांच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळणारी काहीतरी व्यवस्था याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद असली पाहिजे, अशा अपेक्षा यावेळेस शेतकऱ्यांना आहे. नाहीतर शेतीमालाला अत्यावश्यक नियमांच्या वस्तूंच्या कायद्यात आणायचं आणि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व इम्प्लिमेंट्सवर आणि सगळ्या गोष्टींवर जीएसटी वसूल करायचा, अशा पद्धतीचं जर पुन्हा या बजेटमध्ये असेल तर पुन्हा या बजेटपासूनही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच लागणार आहे.